नेहमी नेहमी साधे वरण आणि फोडणीचं वरण खाऊन खूपच कंटाळा आलेला असतो. तर काय करायचं, थंडीच्या दिवसामध्ये बाजारात खूप अशी मस्त मेथी मिळते. तर मी आज बनवलंय मेथीचा दाल तडका. मेथीच्या चवीमुळे ना एक वेगळी चव लागते आपल्या तडक्याला. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ना ते मिळत राहतील. इथे मी बारीक पानांची मेथी घेतली. शक्यतो कधी पण मेथी अशी बारीक पानांचीच घ्या, कारण मेथी बारीक पानांची कधीच कडू लागत नाही. तर मी इथे सर्व मेथी तोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 कप कपाने मापून घेतलेली तुरडाळ घेतलेली आहे. तुरडाळीला हळद मीठ घालून 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे मी डाळ करून घेतलेली आहे. सर्वात पहिले इथे मी थोडंसं तेल घालते आणि त्यात थोडंसं तूप पण घालून घ्यायचे. याने काय होतं ना, आपल्या डाळ तडकाला छान अशी मस्त हॉटेलसारखी चव येते. आता तेल तूप गरम झालं की त्यात थोडंसं जिरं घालून छान मस्त तडतडू द्यायचे. त्यानंतर माझं फेवरेट जिन्नस हिंग आणि लसूण पण घालून घेऊयात. हिंग आणि लसूण घातल्यावर ना फोडणीला जो असा मस्त खमंग सुवास येतो ना, तो खूपच मस्त येतो. आता त्यात बारीक चिरलेलं आलं घालून घ्यायचे. हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मस्त परतवून घ्यायचे. आता घालते मी 1 लाल मिरची आणि त्याचबरोबर बारीक चिरलेले टोमॅटो. थोडीशी हिरवी मिरची पण घेतली चवीला. तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही इथेही स्किप करू शकता. आता हे टोमॅटो आपल्याला छान असं मस्त गळेपर्यंत शिजवून घ्यायचे. इथे मी घेतली थोडीशी कसुरी मेथी. आता तुम्ही बोलणार, जर मेथी आहे तर कसुरी मेथी का? तर कसुरी मेथीने आपल्या मेथीचा फ्लेवर जो आहे ना तो अजून मस्त उभरून येतो. त्यामुळे इथे मी ही मेथी अर्धा तास पाण्यात भिजवून घेतली होती. त्यामुळे जो कडवटपणा असेल ना तो पण सर्व निघून जातो आणि टेस्ट पण आपल्या दाल तडक्याला छान येते. तर ही मेथी पण आपल्याला 1 मिनिट छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे. आता आपली मेथी आणि टोमॅटो जे आहेत ते मस्त परतवून झालेले आहेत. टोमॅटो सुद्धा एकदम गळलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये घालूयात मसाले. मसाल्यांमध्ये इथे मी घेतले काश्मीरी पावडर आणि गरम मसाला पावडर, हे सुद्धा घालून घेते. हे पण आपल्याला 1 मिनिट छान असे परतवून घ्यायचे. आता आपले मसाले खाली जळतात, त्याकरता काय करायचं, इकडे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकून ना त्याच्यामध्ये आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे, जेणेकरून आपले मसाले पण शिजतील आणि खाली जळणार सुद्धा नाही. आता आपले मसाले छान मस्त परतवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी घालते बारीक चिरलेली मेथी. ही पण घालून आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी मस्त परतवून मिक्स करून घ्यायची आणि त्याला झाकण लावून थोडीशी याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपली मेथी आहे ना ती मस्त शिजेल. आणि अर्धी शिजवायची याच्यामध्ये आणि अर्धी जी आहे ना ती मस्त दाल तडक्यामध्ये शिजणार आहे नंतर. तर हे बघा, आता मी इथे झाकण ठेवते. झाकण ठेवून नंतर हिला मस्त छान, हे बघा आपली मेथी झालेली आहे मस्त. आता आपल्या मसाल्यांमध्ये मी घालते सर्वात महत्त्वाचं जिन्नस, ती म्हणजे आपली शिजवलेली डाळ. तर ही डाळ घालून सुद्धा आपल्याला मस्त सर्व एकजीव करून घ्यायची मसाल्यांमध्ये. हे बघा मी ज्या प्रकारे करते तसंच सर्व साईडने आपल्याला पहिले असं मस्त एकजीव करून घ्यायचंय. आता आपली डाळ छान अशी मस्त मिक्स करून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी घालते गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ. हे घालून आपल्याला पाहिजे तेवढं, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ही डाळ पातळ करू शकता. तर आता मी इथे चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून डाळ अशी मस्त पातळ करून घेतलेली आहे. ती पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. डाळ मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यावर ठेवायचे झाकण. झाकण ठेवून 10 मिनिट ह्याची मस्त उकळ काढून घ्यायची. ही बघा आपली गरमागरम मेथी दाल तडका जो आहे तो मस्त तयार झालेला आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये मेथी ही आवर्जून खाल्लीच पाहिजे. तर हे बघा, तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. पण अजून आपला दाल तडका प्रॉपर तयार झालेला नाही, कारण का शेवटची एक गोष्ट अजून बाकी आहे, ते म्हणजे आपला तडका. तर इथे मी तूप घालून घेते. तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचंय. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी घालते 2 लाल मिरच्या. ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्याला तिखट नसतात, त्याच्यामुळे घाबरू नका. ह्या तडक्यावरती खूप छान आणि मस्त दिसतात. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घालते जिरं. जिरं आपल्याला छान तडतडू द्यायचे. आता जिरं तडतडल्याच्या नंतर इथे मी घालते काश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर आपल्याला गॅस बंद करून छान अशी मस्त परतवून घ्यायची. हे बघा, आता आपला तडका जो आहे तो मस्त तयार झालेला आहे. आणि आता मी हा घालून घेते आपल्या दालवरती. हे बघा केवढा मस्त आपला तडका दिसतोय. आणि आपली गरमागरम मेथी दाल तडका जी आहे ना ती मस्त तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तिला सर्व करायची. तुम्ही हा मेथी दाल तडका राईस
किंवा चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण राईसबरोबर अजून छान लागेल. तर मी ते हा राईसबरोबर मस्त सर्व करून घेते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.